जिल्ह्यात पक्षामध्ये मतभेद वाढत चालले आहेत. गटबाजीचे प्रदर्शन घडवून पक्ष मोठा होणार नाही. पक्षातील गटबाजी संपली पाहिजे, ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सर्व मतभेद मिटवा आणि कामाला लागा असा सज्जड दम शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना भरलाय. शिवसेनेच्या सांगली, पलूस, कडेगाव मतदारसंघातील पदाधिकारी आणि बीएलए आढावा बैठक येथील माळी मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत उदय सामंत बोलत होते. या बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, मोहन वनखंडे, ज्योती दांडेकर, सुनीता मोरे आदी जण पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उदय सामंत यांनी गटबाजीवरून पदाधिकाऱ्यांना चांगलेच बोल सुनावलेत. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी काय करतात याचा सर्व आढावा माझ्या यंत्रणेमार्फत मी घेतो. पक्षासाठी कोण काय करतंय याची जंत्री माझ्याकडे असते. माझं नाव अमुक नंबरला, त्याचं नाव अमुक नंबरला, कोण मोठा कोण छोटा यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे नंबर 1 समजून काम करा. शिवसेना पक्ष सर्वसामान्यांचा आहे. सगळ्यांनी कुटुंब म्हणून एकत्रित काम करणं आवश्यक आहे. पण पक्षात गटबाजीचं प्रदर्शनच जास्त सुरू आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष मोठा होणार नाही. पक्ष वाढवताना गटबाजी चालणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मार्गावर चालले तर शिवसेना राज्यात मोठी होईल. त्यामुळे आपापसातील मतभेद मिटवा असा दम भरलाय. सांगली शहर व परिसरात रविवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त विविध कार्यक्रम देखील पार पडलेत. शिंदेमळा परिसरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यापूर्वी मध्यरात्री विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि लेसर शो आयोजित केला होता. अभयनगर येथील श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना 365 दिवस अविरत अभिवादन करण्याचा संकल्प पूर्णत्व सोहळा पार पडलाय. लोकसहभागातून राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. महापालिकेच्या अहिल्यादेवी होळकर स्मारकात देखील विविध मान्यवरांनी अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तर विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडलेत. आमदार इद्रिस नाईकवाडी, महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संचिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, सहाय्यक आयुक्त अशोक मानकापुरे यांनी उपस्थित राहून यावेळी अभिवादन केलंय. जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडे, धनगरी ओव्या सादरीकरण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि तपासणी शिबिर यांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधी शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे. जिल्ह्यातल्या पलूस, वाळवा आणि शिराळा या सधन तालुक्यातून महामार्ग जात असल्याने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहेत. यावरून वाळवा तालुक्यात राजकीय आणि सामाजिक संघर्ष कमालीचा पेटलाय. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध डावलून प्रशासन छुप्या पद्धतीने मोजणी करत असल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील कामेरी येथे मोजणीसाठी आलेले हायटेक वाहन शेतकऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीसमोर अडवून धरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आधुनिक कॅमेरे लावलेली एक संशयास्पद गाडी 2 व्यक्तींसह फिरताना गावात काही शेतकऱ्यांना आढळली. ही गाडी पाहताच गावच्या शेतकऱ्यांनी ही शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठीच आली असल्याचा संशय व्यक्त केला. शेतकऱ्यांनी एकत्र येत ती गाडी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणली आणि त्या व्यक्तींना जाब विचारत कसून चौकशी केली आहे. शेतकऱ्यांनी घेरल्यानंतर गाडीतील व्यक्तींनी आम्ही राष्ट्रीय महामार्गाचे मॅपिंग करण्यासाठी आलो आहोत अशी कबुली दिली. मात्र याबाबत अधिक खातीरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. त्यावर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर देत या मॅपिंगसाठी आलेल्या व्यक्तींशी आमचा काहीही संबंध नाही असं सांगत हात झटकले. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संभ्रम आणि शेतकऱ्यांमधील संताप अधिकच वाढला. आपल्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. प्रशासनाकडून छुप्या पद्धतीने हालचाली सुरू असल्याचा संशय आल्याने आता वाळवा तालुक्यातील शेतकरी प्रचंड जागरूक झाले. थेट कॅमेरे लावलेली गाडी पकडून
प्रशासनाला जाब विचारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवाल तर गाठ आमच्याशी आहे असा थेट इशारा या आंदोलनातून देण्यात आलाय. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना, शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षात चर्चा सुरू असतानाच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण आले. यावर मंत्री उदय सामंत यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली. तानाजी पाटील हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेला नाही अथवा त्यांनी नेत्यांशी चर्चा केली नाही. पक्षाने कोणालाही अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे तानाजी पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगू अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीत दिली आहे. दरम्यान विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत आज मध्यरात्रीपर्यंत तोडगा निघेल. कोणी कोणत्या जागा लढायच्या याची यादी फायनल होईल. त्यानुसार उद्या अर्ज भरले जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. वाळवा तालुक्यातील जांभूळवाडी परिसरातून एका युवकाला देशी बनावटीच्या पिस्टलसह अटक केली आहे. या कारवाईत पिस्टल आणि दुचाकी असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्वप्नील नंदकुमार सुर्वे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. त्याला 30 मे रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. 30 मे रोजी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे आणि विशाल पांगे हे पेट्रोलिंग करताना जांभूळवाडी येथील महाराष्ट्र प्लायवूड फॅक्टरी परिसरात एक युवक बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेलं देशी बनावटीचं पिस्टल आणि मॅगझिन आढळून आलं. तसेच त्याच्याकडे असलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 60,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि 65,000 रुपये किमतीची मोटरसायकल यांचा समावेश असून एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घरोघरी पोहोचवणे ही काळाची गरज आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवकांनी आणि युवतींनी पुढे वाटचाल करावी असे प्रतिपादन हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष ऋषी टकले यांनी माळवाडी येथे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माळवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर महावीर चोपडे, डॉक्टर ठोंबरे, डॉक्टर प्रदीप भोळे, डॉक्टर गंगाधर कबाडे, डॉक्टर किनीकर, डॉक्टर मदने, सरपंच अश्विनी साळुंखे, माजी सरपंच तांबोळी मॅडम, प्रताप पुजारी, मोहन तावदर, अभिजित रांजणे उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची सांगता होणार तोपर्यंत युवा नेते ऋषी टकले यांना एका सत्कारमूर्ती विद्यार्थिनीची गरिबीच्या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता तिला मोठी मदत केली आणि पूर्ण शिक्षणासाठी दत्तक घेतले. दिलदार मनाचे युवा नेते ऋषी भैया टकले यांच्या आशीर्वादाने आपलं शिक्षण पूर्ण होणार म्हणून त्या विद्यार्थिनीस रडू आले. एखाद्याच्या आयुष्यात पडत्या काळात खंबीरपणे कसं उभं राहायचं याचा आदर्श आज ऋषी भैया टकले यांनी अनेकांना दिलाय. या सत्कार समारंभात वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय खंडोबाची वाडी येथे शिक्षण घेणारी माळवाडी येथे राहणारी विद्यार्थिनी तनिष्का प्रमोद गंगधर हिचे 10वी परीक्षा सुरू असतानाच वडील वारले होते. मात्र वडील वारले याचं दुःख बाजूला ठेवून आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने यश संपादन केलंय. वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन सुरू होऊन शिवनी धरणामध्ये पाणी दाखल झाले. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय. रणधीर नाईक यांनी वाकुर्डे बुद्रुक व इतर वाडी वस्तीवरील बाधित झालेल्या जमिनीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून आवर्तन सुरू करण्यामध्ये यश आलंय. उन्हाचा तडाखा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचं आवर्तन सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. मागील 4 दिवसांपूर्वी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि जिल्हा परिषदेचे माजी
सदस्य रणधीर नाईक यांनी वाघवाडी येथील पाटबंधारे कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीश पोद्दार यांच्या दालनामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन आवर्तन सुरू करण्यासंदर्भात नियोजन केलं होतं. अधिकारी कर्मचारी धरणामधून पाणी सोडण्यासाठी गेले असता वाकुर्डे येथील शेतकऱ्यांनी त्याच्या होणाऱ्या नुकसानीसाठी आणि पेरण्या पूर्ण होईपर्यंत पाणी सोडू नये अशी विनंती केली होती. रणधीर नाईक यांनी या शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसान होत असलेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांना घेऊन मोटारसायकलीवरून शनिवारी पाहणी केली. नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांच्या परवानगीने आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकुर्डे योजनेचं आवर्तन सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शिराळा वाळवा तालुक्यात शेती पिकांसह पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई जाणवत होती. तर वाकुर्डे योजनेच्या लाभक्षेत्रातील पाझर तलावामधील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित विभागाशी आणि वाकुर्डे येथील बाधित आणि नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या समन्वयामधून रणधीर नाईक यांनी केलेला चर्चा करून पाठपुरावा केल्यामुळे करमजाई धरणातून शनिवारी पाण्याचा विसर्ग सुरू होऊन आवर्तन सुरू करून प्रथम शिवणी धरणामध्ये पाणी सोडण्यात आले.